ह्या पोरासोबत बाहेर जायचं म्हणताना मला इतका कंटाळ येतो ना, पण ह्याच्याशिवाय मी जाऊ शकत नाही. नाविलाज आहे ना माझं, कारण मला पुण्यातले रस्ते माहीत नाहीत. तर हॅलो यू ऑल, मी आकांक्षा. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आम्हाला जायचं होतं FC रोडला. जाता जाता नारळाचं पाणी पिलो. काय नडलं होतं आमचं काय माहिती, पण उन्हातानात जायचंच होतं. परत नंतर टाईम भेटणार नव्हता म्हणून. इतकं ऊन लागत होतं यार, मी इतक्या दिवसातून बाहेर पडले. खूप म्हणजे खूप उन्हाचे चटके बसत होते. तेवढ्यातच आम्ही पोचलो आणि आज फायनली पटकन जागा भेटली. एका सेकंदात गेल्या गेल्या जागा भेटली. आणि विनू काय केला होता, समोरच्या डिग्गीत आहे ना मोबाईल तिथंच ठेवून आला होता, तिथंच विसरून आला होता. अर्ध्या रस्त्यात गेल्यावरती त्याला समजलं की मोबाईल त्यांनी तिथं विसरला आणि गेला पळत पळत आणि जाऊन आणला. आणि मी रागवते म्हणून मलाच येऊन चिडवत होता. आणि मला केस बांधताना जर कोण काही बोललं ना तर मला लय राग येतो आणि मला सारखं चिडवत होता. तर फायनली आम्ही पुढे गेलो. तर मला पॅन्ट चेंज करायची होती, ती काय मला पॅन्ट येत नव्हती आणि मी जे करायला गेले ते केलंच नाही. आणि हे काय आहे म्हणून इतकं चिडवत होता ना विनू, खूप म्हणजे खूप चिडवत होता. मला घ्यायचं काय होतं आणि मी काय घेतले, त्यामुळे मी खूप हॅप्पी आहे, खूप म्हणजे खूप हॅप्पी आहे. तुम्ही तोंड बघू शकता विनूचं. तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला मी काय काय घेतलं आहे ते. तर आम्ही तिथून परत घरी निघालो. तर जायचं होतं लवकर, पण शॉपिंग जरा जास्तच झाली आणि तेवढ्यात विनू रस्ता चुकवला, त्यामुळे खूपच उशीर झाला आम्हाला जायला. तर फायनली आम्ही घरी पोहोचलो, आलो, मस्त कलिंगड खाल्लो. असा गेला आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.